पाठीमागच्या मसाला व्हिडिओला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या स्वयंपाकातील बहुगुणी अत्यंत महत्त्वाचा मसाला कसा बनवायचा ते पाहणार आहोत। ह्या मसाल्याचा वापर चव आणि सुगंध वाढवण्यासाठी केला जातो, तसेच आपल्या आरोग्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचा आहे। हा मसाला वरण, भाज्या, ताक, रायता, चाट, बिर्याणी जवळपास सगळ्याच पदार्थांमध्ये वापरला जातो। तर आज आपण जिरे पावडर कशी बनवायची ते पाहणार आहोत। त्यासाठी इथे मी 1 वाटी एवढे जिरे घेतलेले आहेत। जिरे एखाद्या मोठ्या ताटामध्ये काढून त्यामध्ये काड्या कचरा काही असेल तर स्वच्छ करून घेऊया। जेवढं शक्य असेल तेवढं जिरे 1 दिवस तरी उन्हामध्ये वाळवून घ्यायचे। वाळवलेल्या जिरेची पावडर घरगुती वापरासाठी 6 ते 8 महिने उत्तमरित्या टिकते। 8 महिन्यानंतर पावडर खराब होत नाही, पण चव आणि सुगंध हळूहळू कमी व्हायला लागतो। इथे आपले जिरे स्वच्छ झालेत। आता आपल्याला मंद आचेवरती 2 ते 3 मिनिटं छान असा सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचे। जिरे पावडर बनवण्याच्या आधी नेहमी जिरे भाजूनच घ्यायचे। भाजल्यामुळे चव, सुगंध आणि टिकाऊपणा यामध्ये खूप मोठा बदल होतो। कोणताही चाट असो किंवा थंडगार ताक असो, जिरा पावडर शिवाय पूर्णच होऊ शकत नाही। जेवणाची चव तर वाढवतेच, त्याचसोबत आपल्या आरोग्यासाठी सुद्धा खूप गुणकारी आहे। बाहेरून विकत भेसळयुक्त पावडर आणण्याऐवजी घरीच अशी पावडर बनवून ठेवायची, ज्यामुळे चव आणि आरोग्य दोन्हीही उत्तम राहील। जिरे भाजण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही, पण जिरे करपले तर कडूपणा येतो, त्यामुळे सतत हलवत खमंग असे जिरे भाजून घ्यायचे आहेत। इथे मस्त जिरे खमंग असे भाजून झालेत। एका ताटामध्ये काढून थंड करून घेऊया। जिरे गरममध्येच पावडर बनवली तर वाफेमुळे ओलसरपणा येतो, त्यामुळे पावडर जास्त दिवस टिकत नाही। म्हणून जिरे पूर्ण थंड करून घ्यायचे, नंतर पावडर बनवून साठवून ठेवायची। इथे जिरे थंड झालेत। थोडे थोडे जिरे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन बारीक अशी पावडर बनवून घेऊया। अशी जिरेपूड बनवून ठेवली की आपल्याला पाहिजे तेव्हा वापरता येते, त्यामुळे आपलं खूप सारं काम वाचतं। भाजलेली जिरापूड भाजीमध्ये भाजी पूर्ण शिजत आल्यानंतर किंवा गॅस बंद करायच्या आधी 2 मिनिटं घालायची, त्यामुळे भाजीमध्ये आहे तसा छान खमंगपणा टिकून राहतो। मस्त असा खमंग सुगंध सुटलाय। इथे जिरे पावडर बनवून तयार झालेले आहे। जिरे पावडर साठवताना कोरड्या जागेत एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवायची आणि वापरायला घेताना ओलावा लागणार नाही याची काळजी घ्यायची, म्हणजे पावडर 6 ते 8 महिने आरामशीर टिकते। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण खूप मस्त अशी व्हायरल जाणारी रेसिपी पाहणार आहोत। उन्हाळ्यासाठी एकदम बेस्ट रेसिपी आहे। तुम्हाला सुद्धा ती रेसिपी नक्कीच आवडेल आणि बनवायला खूप सोपी आणि 4 ते 5 मिनिटांमध्येच बनवून तयार होते। तर पुढचे असेच भन्नाट व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।